स्पष्ट भूमिका सरकारकडे आहे. नाही काढले आदेश तर पुढे काय? नाही ना, असं नाही होणार. आता कशाला इतकं बरं बोकांडी घेते ना, इतका धिंगाणा इथं मग खवकटव करतात मग सरकारला. आता कशाला डबल म्हणजे एकीकडून म्हणायचं आम्ही मराठा समाजाशी आता जुळून घ्यायचं, मराठा समाजाच्या अंगावर जायचं नाही. मराठा समाज हा खूप मोठा, या समाजाशिवाय आपल्याला सत्तेत भागीदारी घेता येत नाही. या समाजावरती मराठा समाजाचा अन्याय करायचा नाही. गोरगरिबांच्या मराठ्यांच्या लेकरांनी काय केलं आहे असं सरकार म्हणतं आहे. कशामुळे त्यांच्यावरती अन्याय करायचा, म्हणून सरकार त्यांच्या मनानेच म्हणतं आहे की आता जर अन्याय नाही करायचा आहे, त्या प्रक्रिया सगळ्या करायच्या. तर आता थांबतील कशामुळं? आम्ही सगळ्या त्यांच्याकडे 13-14 आहेत, त्यातली एकही राहणार नाही अशी 100% आम्हाला अपेक्षा राहिली रे बाबा. मग तुम्हाला कळत मग कसं असते. आता गुन्हे मागे घेण्याबाबत जिल्ह्याने माहिती मागवली. हां, म्हणजे प्रक्रिया सुरू झाली. बरं झालं त्यांनी ते मागितलं. काय झालं त्याच्यात खूपच खोटे गुन्हे दाखल केलेत बघा. आम्ही त्या विखे पाटील साहेबाला, लाड साहेबाला आणि या मुख्यमंत्री साहेबाला सांगितलं. मुख्यमंत्री साहेब एक दिवसभर त्यांच्या टचमध्ये होती अशी मला काल माहिती आली. दिवसभर की आपल्याला हे प्रकरणं सगळे निपटायचे आहेत, काहीही ठेवायचं नाही. म्हणून मला सगळ्या माहित्या द्या. पदाचा किंवा अधिकारी काहीतरी कन्फ्युजन करतात, चुकीची माहिती देतात. मग अधिकाऱ्यांमुळं सरकारमध्ये आणि मराठ्यांमध्ये भांडणं नको, नाराजी नाट्य नको, मराठ्यांचा रोष अंगावर घ्यायचा नाही. त्यामुळे त्यांनी ते, कारण त्या गुन्ह्यात काय झालं आहे, काही पोरं पुण्याला आहेत, कुणी कुंकड येतं, इकडं काय झालं मोगामध्ये धिंगाणे तिसऱ्यानेच केलेत आणि चौथीच गुंतलेत कामान धामाचं. आता एकच उदाहरण सांगतो तुम्हाला. नेकनूर ही ग्रामपंचायत जाळली कुणीतरी, त्यात 12 पोराच्या नावं टाकली, 12 पोराचे, आणि नुकसान दाखवलं किती जळालेलं 51 लाख. अरे बाप, 51 लाख नुकसान व्हायला तो गावचा सरपंच म्हणतो इटासकट जरी आमची ग्रामपंचायत जळेल तरी 51 लाखाची नाही. मेले ते पोरं कसे भरणार? मग अशा ठिकाणी शहानिशा करून कोण अधिकारी होते ते तपास करणारे, यांनी अशी चुकीची माहिती सरकारला का दिली? त्यांना बडतर्फ करून त्यांच्यावरती कारवाई होणं गरजेचं आहे. आता ह्या सगळ्या ज्या निवडणुका आहेत विधान परिषदेच्या, त्याच्यात काय तुमचं नाही हो, आपलं त्याचं काय समज ते वेगळेच जण मोठ्या टपोरे लोकांचं जण टप्पू श्रीमंत गरीबा थोडं मग आपली असली काहीतरी, त्यात काय सगळे मोठमोठाले जण होते. काय दोन्ही शिवसेना एकत्र येणार आहे? मग काय एकत्र याव्यात असं वाटतं दोन नेत्यांना. भाजप त्यांच्यावरती अन्याय करते असं वाटतं त्यांना. नाही, आता ती त्यांचा विषय. माझा विषय कुठला आहे की मला मराठा लेकराला आरक्षण देणं ही माझी जबाबदारी आहे. मी आज वाट बघतोय सरकार कुठले निर्णय घेत आहे. 58 लाख नोंदी सापडल्या, त्याच्या संदर्भात सरकार काय आज सूचना काढतं आहे, काय आदेश देत आहे, कारण ते आदेश महाराष्ट्रभरासाठी असणार आहेत. हा माझ्यासाठी खूप महत्त्वाचा विषय आहे. हैदराबाद गॅझेटियरचा GR काढला आहे, त्या संदर्भात नेमकं सरकार आता नेमके आदेश काय, SOPमध्ये काय दुरुस्त्या करतं आहे, काय भूमिका काय आहे त्यांची, प्रमाणपत्र कशा स्वरूपात हैदराबाद गॅझेटियरनुसार देणार आहेत. कारण आमची संख्या नेमकी गेली कुठं? तर प्रत्येक जिल्ह्यात 1 लाख, कोणत्या जिल्ह्यात 2 लाख त्या वेळेस होती. मग ती संख्या गेली कुठं? म्हणून मराठवाड्यातल्या मराठ्यांना सगळ्यांना कुणबी प्रमाणपत्र देणं गरजेचं आहे. त्यासाठी सरकार आता तातडीचा आदेश काय काढतं, जे अर्थ काढला आणि प्रमाणपत्र तर द्यायना, म्हणजे ही कोणची सिस्टम आहे? अधिकारी चुकीची माहिती देतात, लोकांना सांगतात अर्ज करा, अर्ज केले की म्हणतात नाही. असं कसं होऊ शकतं? एका माणसाला मिळालं आहे भावकीतल्याला आणि दुसऱ्याला मिळालं, हे कारकडून धरलं. मग ते आदेश निघणं लय गरजेचं आहे. ज्यांचे निघाले